नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. धुरळांची जी काही क्रांती, जे काही आंदोलन, जे काही मोर्चा, निदर्शनं, काही नाव द्या तुम्ही त्याला, दिल्लीमध्ये पार पडलं आणि अपेक्षेप्रमाणे, म्हणजे आमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला कुठलीच काही गर्दी फारशी नव्हती. अपेक्षा यासाठी म्हणतो की ज्या पद्धतीची तयारी त्यांनी केली होती, ही सगळी ऑनलाईन काम करणारी माणसं आहेत आणि प्रत्यक्ष जमिनीवरची वस्तुस्थिती म्हणतो ती काही त्यांना माहिती नाही. म्हणजे मातीत काय चाललेलं आहे त्यांना ते माहिती नाही. ह्यांचं जे काही चाललेलं आहे ते फक्त ऑनलाईनच चाललेलं आहे. पण मला तशा अर्थाने टीका त्याच्यावरती नाही करायची. ही फार सोपी गोष्ट आहे. तुम्ही आंदोलन केलं, त्याची सगळी हवा निघून गेली कारण की लोक नव्हते आणि 200-300-400ची गर्दी, पत्रकारच एवढे मोठे, पोलिसांचीच संख्या एवढी मोठी, 30,000 लोक, हे 200-300-400 लोक सगळं मिळून जेमतेम जास्तीत जास्त खेचाखेची करायची म्हणली तरी 1500च्या पुढे तो आकडा जात नाही. पण त्याच्यावर वाद घालायचा नाही कारण की प्रत्यक्ष त्याचं डायरेक्ट लाईव्ह रेकॉर्डिंग बऱ्याच संस्थांनी, यूट्यूबनी दाखवलेलं आहे. तुम्ही ते पाहू शकता. म्हणजे मी काही जरी बोललो तरी काही फरक पडणार नाही, तुमच्या ते समोर आहे. पण ह्या सगळ्या आंदोलनातून समर्थक आणि विरोधक दोघांनीही काय धडे घ्यायचेत हे मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना कोणाला ह्याचं समर्थन कालपासून करायचं, आज काही वर्तमानपत्रांनी अशा बातम्या दिल्यात की तरुणही विकली गेली नाही. जे काही 400-500 लोक पोरं तिथं वळाले, त्याच्यातले तरुण म्हणशील तर 100-200 सुद्धा नव्हते. म्हणजे ते विकले गेले नाहीत. म्हणजे बाकीचे न आलेले काही विकले गेलेले आहेत का? म्हणजे कुठल्या अर्थानं हे तुम्ही शीर्षक द्यायला लागलं? पत्रकारांचं जे होऊन बसलेलं ना, म्हणून म्हणलं सगळ्यात पहिल्यांदा समर्थकांनी जो धडा घ्यायचा आहे की तुम्हाला एखादं आंदोलन उभं करायचं आहे, राजकीय पातळीवरती सुद्धा सत्ताधाऱ्यांचा पराभव करायचा आहे, सामाजिक प्रश्न उभे करायचे, लोकांच्या मूलभूत प्रश्नाला हात घालायचा, तर तसे विषय मांडावे लागतील. अशा पद्धतीनं जर आंदोलन कराल, तुम्ही त्याचं समर्थन करणं असेल तर ते असं फसू शकतं. समोर दिसतंय उदाहरणार्थ इंडिया अगेन्स्ट करप्शन, त्या केजरीवालच्या सगळ्याच्या निदान त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात देशभरातून प्रतिसाद तरी मिळालेला होता. आम्ही त्याच्यावरती किती टीका करू, नंतर तर राजकीय दृष्ट्या ते काय आणि कसं वागले, कसं फसले हे बाजूला. मी फक्त त्याच्यातला पहिला जो पैलू मांडतोय, कोणी शिकायचं की ज्यांना सगळ्यांना स्वतः प्रत्यक्ष राजकारणात उतरायचं नाहीये, पण जी काही राजकीय अस्वस्थता, राजकीय निर्णयामुळं, किंवा जे मंत्री, आता त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितलेला आहे आणि सोनम वांगचूक त्याच ठिकाणी त्याच मंचावर असं म्हणतात की असे 1-2 राजीनाम्यानं काही होणार नाही, व्यवस्था बदलावं लागेल. म्हणजे हे जे काही त्यांच्यातले मतभेद आहेत, मतभेद म्हणण्याच्या पेक्षा काहीच मॅच्युरिटी, गांभीर्य नाहीये. तुम्हाला जर शिक्षण व्यवस्था बदलायची असेल तर शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत फरक करत असताना जो मुद्दा आम्ही मागच मांडलेला होता की सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या, सरकार बाजूला पडलं पाहिजे, सरकारचा हस्तक्षेप कमी झाला पाहिजे, खुली स्पर्धा असली पाहिजे शिक्षणामध्ये सुद्धा. एकाधिकारशाही स्वतः सरकारचीच आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या, ती कमी झाली पाहिजे. इतरांना पण परवानगी देताना खुलेपणा नाहीये शैक्षणिक संस्थांचं काढण्यासाठी, म्हणून त्याच्यामुळं ते सगळं डबकं झालेलं आहे. पहिला मुद्दा जो आहे समर्थकांनी जो घ्यायचा आहे त्यांना, म्हणजे अराजकीय समर्थक, बाकीचे पत्रकार, लेखक, विचारवंत, ज्यांना प्रत्यक्ष अधिकृतरित्या राजकारणात उतरायचं नाही पण त्यांना राजकीय प्रश्नात रस आहे, त्या सगळ्यांसाठीचा पहिला धडा आहे की जर तुम्हाला कुठल्याही विषयावरती आंदोलन उभं करायचं असेल तर तो विषय किती मूलभूत आहे, सर्वसामान्य लोकांपर्यंत किती पोहोचलेला आहे आणि त्या मुद्द्यावरती आंदोलन करत असताना लोक येऊ शकतात का समोर. मग ते नुसतं निदर्शनासाठी असो, मोर्चासाठी असो, उपोषणासाठी असो, कृषी आंदोलनावरती टीका कोणी आम्ही किती करू, पण प्रत्यक्षात लोक तिथं होते ना. CAA साठी सुद्धा प्रत्यक्ष लोक तिथे येऊन बसलेले होते आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देण्यासाठी सुद्धा लाक्षणिक स्वरूपात का होईना देशभरामध्ये उपोषण, निदर्शनं झालेली होती. एक म्हणजे जे अराजकीय सगळे आहेत त्यांनी हा धडा घ्यायचा आहे. पाठिंबा देणारे जे आहेत, ते समर्थक जे आहेत ते, की तुम्हाला प्रत्यक्ष कृती करावी लागेल, नुसतं ऑनलाईन ही गोष्ट चालू शकणार नाही, लोकांशी भिडणारा मुद्दा असला पाहिजे आणि लोकांना तुम्हाला प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्यासाठी, त्या अर्थाने निदर्शनं करण्यासाठी रस्त्यावर उतरा म्हणजे रस्ते रोका आणि ते परत जुनी पद्धत आहे ती चालणार नाही, कारण की आता संविधानिक पद्धतीनं आंदोलनं करावी लागतात. जसं प्रत्यक्ष ह्याच आंदोलनामध्ये तुम्ही परवानगी का नाही घेतली असं विचारलं तर ह्यांना काही उत्तर देता येईना. त्या जंतर मंतरवरती निदर्शनं करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. दुसरा जो मुद्दा आहे, प्रत्यक्ष जे राजकीय कार्यकर्ते, समर्थन ज्यांना करायचे ते सरळ सरळ राजकीय कार्यकर्ते, आम आदमी पक्ष असो, काँग्रेस असो, या सगळ्यांनी उघडपणे त्याला सपोर्ट केलेला आहे, एक्सवरती पोस्ट केलेले आहे सगळ्यांनी. यांनी हे लक्षात घ्यावं की जर यांना आता तर पाठिंबा नाही मिळाला म्हणून उलट ह्यांना हायसं वाटलं असेल, पाठिंबा मिळाला असं तर ते सगळ्यात मोठं अपयश विरोधकांचं होतं, राजकीय विरोधकांचं.
की सरकारच्या विरोधामध्ये काही ना काहीतरी असंतोष आहे, तो तुम्हाला इनकॅश करता येत नाही. जसं तामिळनाडूमधलं तुम्हाला मी उदाहरण सांगतो. सत्ताधारी DMKच्या विरोधामध्ये असंतोष होता, कारण कुठली असो, आणि तो विरोध जे होते AIADMK ते पुरेसा सक्षम पर्याय वाटला नाही, म्हणून DVK सारखा पक्ष, विजय सारखा नेता समोर आला आणि त्याला लोकांनी पाठिंबा दिला काहीच नसतं. म्हणजे ह्या राजकीय पक्षांचं अपयश आहे की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असंतोष असेल तर तुम्ही जर सक्षम नसाल तर तिसरा पर्याय लोक निवडतात. आम आदमी पक्षाला लोक फसले, म्हणजे राजकीय दृष्ट्या म्हणतो मी, आता अराजकीय बाजूला ठेवतो. आता ह्या काँग्रेस जनता पार्टीला सहकार्य करणारे, मदत करणारे, आतून पाठिंबा बाहेरून पाठिंबा काही म्हणा, पण ज्यांना प्रत्यक्ष राजकारण करायचे त्यांच्यासाठी सणसणीत धडा हा आहे की तुम्हाला पर्याय म्हणून तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या समोर सक्षमपणे उभं राहण्यासाठी काम करावं लागेल, नसता जो काही दुसरा पर्याय असेल. म्हणून त्याचं तामिळनाडू सणसणीत उदाहरण आहे की AIADMK आणि भाजपने केलेलं आघाडी जी आहे ती लोकांना पुरेशी सक्षम वाटली नाही DMKला हरवायला, म्हणून त्याच्या विरोधामध्ये कोणाला निवडून दिलं? विजयच्या पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये, तरी त्यांना थोडीशी बहुमत कमीच पडलं. पण हे त्या प्रस्थापित विरोध राजकीय पक्षांचं अपयश आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये जो काही असंतोष असतो, परत मी जुनं उदाहरण सांगतो 2014चं इंडिया अगेन्स्ट करप्शन, मोठ्या प्रमाणात त्यांनी सगळं वातावरण तयार केलं, पण ते स्वतः सक्षम नसल्यामुळे त्याचा फायदा कोणाला झाला? भाजपला, कारण की ते 1980 पासून प्रयत्न करत होते. जो आधीपासून प्रयत्न करतो आहे त्याला ती संधी मिळाली आणि त्याला फायदा झाला. त्याच पद्धतीने तमिळनाडूमधलं उदाहरण आहे की वातावरण तयार झालं होतं, पण त्याचा फायदा कोणाला झाला? विजय सारखा, की ज्याला चित्रपटाचं ग्लॅमर होतं आणि लोकांपर्यंत पोहोचला होता, लोकांना तो फ्रेश चेहरा असं वाटलं काहीतरी बदल आणू शकेल. म्हणून ह्याच्यातला दुसरा जो धडा आहे, राजकीय प्रत्यक्ष कार्यकर्त्यांना ज्यांना समर्थन करायचं की त्यांना नुसतं बोलून चालणार नाही, त्यांना राजकीय दृष्ट्या जी कृती करायची आहे त्याला काही पर्याय नाही. तुमचं आधीचं जी चौकट आहे त्याच्यात तुम्ही काम करता ती तर पूर्ण अपयशी ठरली, म्हणून तर हे असे सगळे विषय समोर येत आहेत. आता दुसरा जो भाग आहे विरोधकांच्या बाबतीत, ह्या झुरळांच्या आंदोलनाचा जो धडा कालच्या विरोधकांनी घ्यायचा आहे, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी दिल्ली प्रशासनाचं आणि पोलिसांचं अभिनंदन करेल की त्यांनी यांना परवानगी दिली. ती जी कुकरची वाफ आहे दाबून ठेवली तर तिचा स्फोट होऊ शकतो, ह्याच्यापेक्षा मधून शिट्ट्या होऊ दिलेल्या बरा, म्हणजे ती वाफ निघून जाते. त्याच्यामुळे प्रशासनाने त्यांना परवानगी दिली. बाकीचे सगळे नियम बाजूला ठेवून की 7 दिवस आधी परवानगी घ्यावी लागते, काही का असेना, पण तुम्ही त्यांना परवानगी दिली, त्यांना अटक केली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आंदोलन हाताळलं, म्हणून दिल्ली प्रशासनाचं पोलिसांचं मनपूर्वक अभिनंदन. म्हणजे एक पहिला जो धडा होता तो त्यांनी आधीच शिकलेला होता अण्णाच्या आंदोलनापासून आणि बाकीच्या कृषी आंदोलन काय किंवा CAA पासून. त्याच्यामुळे हे बरं झालं की त्यांना तुम्ही कुठल्याही पद्धतीनं अटक केली नाही. पण दुसरा जो भाग आहे की कुठल्याही पद्धतीचा जेव्हा असंतोष लोकांमध्ये वाढतोय असं लक्षात आल्याच्या नंतर त्याच्यावरच्या उपाययोजना करणे हे तातडीचं काम आहे. ज्यांना कोणाला विरोध करायचा आहे ह्या आंदोलनाला त्यांनी हे लक्षात घ्यावं. ज्या कुठला मूळ प्रश्न आहे, शैक्षणिक प्रश्न, नीटवरून ते सगळं चाललं होतं. मग तुम्हाला ही जी परीक्षा पद्धती आणि त्याच्यामधली जी सरकार समस्या क्या सुलझाय, सरकार खुद समस्या आहे असं आम्ही बाहेर राहून म्हणू शकतो, कारण की आम्हाला प्रत्यक्ष सरकार चालवायचं नाहीये. पण प्रत्यक्ष सरकारमध्ये जे बसलेले सत्ताधारी त्यांना ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. तुम्हाला तर ही यंत्रणा चालवायची आहे, आमच्यासारखं ते पूर्णपणे नाकारून तुम्हाला चालणार नाही. त्याच्यामुळे त्या यंत्रणेतले सुधार आणि सकृत दर्शनी तुम्ही सुधार केले हे दिसलं पाहिजे. आणि तिसरा जो छोटासा धडा मला सांगायचा आहे की काहीच न करता, कुठलीच कृती न करता याला पाठिंबा आणि विरोध करणारा असा एक वर्ग आहे. काहीच करत नाहीत ते कुठल्याच पद्धतीनं. पाठिंब्यासाठी रस्त्यावर उतरत नाहीत, विरोधासाठी रस्त्यावर उतरत नाही, इथंच बसून सगळं चाललं असतं. पण त्यांनी किमान तरी विचार करावा. आज मी ह्यांचं त्या सगळ्या जुरळांचं मी अभिनंदन यासाठी करतो की ते प्रत्यक्ष तिथं मैदानात आले. संख्या जाऊ द्या, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, मुद्दा उपस्थित करायचा असतो, संख्या ही नंतरचा मुद्दा आहे. तर तो त्यांनी मुद्दा उपस्थित केला आणि बाकीचे पाठिंबा देणारे इथंच बसून येत. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे समर्थांनी सांगितलेले, ते यांना काहीच करायचं नाही, न पाठिंबा देणाऱ्यांना करायचं नाही, विरोधकांना जे नुसतेच बसून आहेत. सोशल मीडियावरचे फुकटे रिकामटेकडे जे म्हणण्याची टीका होती ती त्याचं कारण हे की ते करत काहीच नाहीत प्रत्यक्षात. कुठल्याच पद्धतीची कृती, अप्रत्यक्ष पण कृती करता येते ना, पण नाही, काहीच नाही. त्यांनी धडा घ्यायची गरज आहे. या आंदोलनावरची उसंतवाणी, झुरळांची क्रांती, मोठी दिली वर्दी पण नाही गर्दी जमा झाली. दिल्लीचे पोलिस आणि पत्रकार यांची संख्या फारच झाली तिथे.
बातम्यांमधून जोरात बाईट, शब्दात टाईट हवा सारी. आवेश केवढा, दावे मनभर, लोक कणभर पांगलेले. आभासी माध्यम, आभासी नेतृत्व, सांगावे कर्तृत्व काय त्याचे. सर्वव्यापी मूळ काहीच ना मुद्दे, मीडियात गुद्दे आभासीत. कांत म्हणे जाणा खरी वस्तुस्थिती, काय परिस्थिती भारताची, काय परिस्थिती भारताची. ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष आंदोलन करता तेव्हा काय परिस्थिती आहे सगळ्यांनी त्याचा विचार करावा. पाठिंबा विरोधक हे सगळं बाजूला ठेवा. प्रत्यक्ष आता जे आपल्याकडे आकडे जाहीर झालेले आहेत आणि त्याच्यावर आम्ही वेगळा व्हिडिओ केलेला आहे. GDPचा जर आकडा समाधानकारक असेल, मान्सून ठरल्याप्रमाणे ते 2-3 दिवसाचा उशीर म्हणजे काय उशीर नाही, दाखल झालेला आहे भारतामध्ये. कुठल्याच वरवर पाहता हा अस्वस्थ वाटावा अशी परिस्थिती नाही. नीटचा मुद्दा कोणाला किती जरी उकळायचा असला तरी तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या आधी पेपर फुटलेले ही नवीन काही गोष्ट नाही, गंभीर आहे. कारवाई होईल त्याच्यावरती. पुन्हा तातडीने 21 तारखेला परीक्षा होती आहे आणि ती परीक्षा व्हायच्या आधीच यांनी आंदोलन केलं. खरं तर ती 21ची परीक्षा झाल्याच्या नंतर जर आंदोलन केलं असतं तर जास्त प्रतिसाद मिळाला असता नियोजन पद्धतीनं, पण तसं काही यांना करायचं नव्हतं. त्याच्यामुळे ह्याच्यावरती जो विचार गांभीर्याने करायचा तो झाला नाही आणि त्याचे परिणाम आता दिसत आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा